नमस्कार मित्रांनो, आपण हे जे खंडोबारायाचं मंदिर पाहतोय हे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील वर्सोली या गावातील आहे। या गावाला प्रतिजेजुरी असेही म्हणतात। मंदिरामध्ये श्री खंडोबारायांची भव्य अशी मूर्ती आहे। या मंदिराची एक परंपरा आहे, ती म्हणजे तुळा करण्याची परंपरा। ज्याने कोणी खंडोबारायांना नवस केला असेल आणि तो नवस पूर्ण झाला असेल तर तो फेडण्यासाठी तुला केली जाते। तुला करणे म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावाने नवस केला असेल त्या व्यक्तीला तराजूच्या एका बाजूला बसून दुसऱ्या बाजूला त्या व्यक्तीच्या वजनाइतकं मिठाई, फळं, नारळ या वस्तू भरून बरोबरीने वजन केले जातं। हे पाहून आपल्याला राजे महाराजांचा काळ आठवतो। त्यावेळी सुद्धा अशाच प्रकारची राजे महाराजांची तुला केली जायची आणि जे काही धन या तुलेमध्ये ओतलं जायचं ते सर्व गोरगरिबांना वाटत असत। आता सोनं नाणं नाही, पण फळं, मिठाई, नारळ या वस्तू अर्पण केल्या जातात आणि त्या सर्व भक्तांमध्ये प्रसाद म्हणून वाटल्या जातात। वर्सोली या गावात ही परंपरा आज तागत चालू आहे। ज्यांनी नवस केला असेल तो नवस फेडण्यासाठी तुला केली जाते। हा एवढा मोठा तराजू सुद्धा या मंदिर ट्रस्टचा आहे आणि त्याची आता पूजा केली जाते। थोड्याच वेळात या मुलीची सुद्धा पूजा केली जाईल आणि मग तिला तराजूच्या एका बाजूला बसवून दुसऱ्या बाजूला तिच्या वजना एवढं फळं, मिठाई, नारळ हे भरले जाईल। ही जी मुलगी येते तिच्या नावाने नवस केला गेला होता आणि तो नवस फेडण्यासाठी तराजूच्या एका बाजूला या मुलीला बसवण्यात येईल आणि दुसऱ्या बाजूला फळं, मिठाई, नारळ यांनी तिच्या वजना एवढं सामान भरलं जाईल। हा उत्सव वर्सोली गावामध्ये प्रत्येक चंपाषष्ठीला असतो। आपल्याला जर का जेजुरीला जाता आलं नाही तर खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी अलिबाग तालुक्यातील या वर्सोली गावामध्ये प्रतिजेजुरी आहे, तिथे आपण येऊन दर्शन घेऊ शकतो आणि अशा प्रकारची तुला करण्याची परंपरा सुद्धा पाहू शकतो। आपण इथे पाहतोय फळं, नारळ, मिठाई याने ही टोपली भरून काढण्यात येत आहे। ही टोपली या मुलीच्या वजना इतकेच होईल त्याची काळजी घेण्यात येईल आणि एकदा का तुला झाली की मग हे सर्व प्रसाद म्हणून वाटण्यात येतं। चंपाषष्ठीला जेजुरी गड जसा सोन्याने पिवळा होतो त्याचप्रमाणे अलिबाग मधील वर्सोली या गावामध्ये प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरामध्ये अशाच प्रकारचं भंडारा उधळला जातो आणि मग इथला सर्व परिसर सोन्यासारखा पिवळा दिसू लागतो। हे आहेत आपले मित्र जितेंद्र पाटील। हे वर्सोली या गावातले आहेत। चंपाषष्ठीच्या उत्सवाला ते नेहमी येतातच। कुठेही असले तरी हा उत्सव ते कधीच चुकवत नाहीत। उत्सवाला एवढी मजा असेल तर कोण असा उत्सव चुकवेल? खरोखरच ही प्रतिजेजुरीच आहे। आपण कधी अलिबाग, वर्सोली बीच इकडे फिरायला आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या। आपल्याला हा व्लॉग आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि आपलं चॅनल लाईक
शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. येळकोट येळकोट. जय मल्हार. सदानंदाच्या नावानं चांग भलं.